हॅलो नमस्कार होममेकर मध्ये मी मधुरा आपले खूप 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 मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जाऊ देत आणि गणपती बाप्पा तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत। तर आज तुमच्या सोबत शेअर करते माझं संडेचं रुटीन, जे सगळ्यात वेगळं असतं। बाकी आठवड्याच्या 6 दिवसांचं रुटीन वेगळं असतं आणि संडेचं खूप वेगळं असतं। तर ते तुमच्या सोबत शेअर करण्याचा एक छोटासा प्रयत्न आज मी केलेला आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तसंच व्हिडिओला एक लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। तसंच जर तुम्ही अजून पण चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल किंवा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब करा। तर संडे आहे आणि संडे मॉर्निंग ही आमची जवळपास होते 8:30 पावणे 9 ला। माझी तरी वेळेला होते, कारण तोच आठवड्यातला एक दिवस असतो जो खूप निवांत असतो। तर 8:30 ला जवळपास मी उठले, त्याच्यानंतर मी माझं आवरून घेतलं। तोपर्यंत हे दोघं तर झोपलेलेच होते। त्याच्यानंतर थोडा वेळच मोबाईलवरती टाइमपास केला, रील्स पाहिल्या, कारण या दिवशी मी जास्त काम करण्याचे कष्ट घेत नाही। सकाळी लवकर थंडीत कामं करावी असं मला काही वाटत नाही, त्याच्यामुळे संडेला जरा थोडीशी मी निवांतच असते। तर मग मी काय केलं की थोडं रील्स वगैरे बघितल्या, त्याच्यानंतर मग ह्यांना दोघांना उठवलं। तर ह्यांना दोघांना जायचं होतं केस कापण्यासाठी, तर मग ह्यांना मी पाठवून दिलं आणि त्याच्यानंतर मग मी घेतलं घर आवरायला। तर घर आवरायची सुरुवात मी करते बेड फोल्ड करण्यापासूनच। तर इथे आता बेड फोल्ड करून घेतला, त्याच्यानंतर तो व्यवस्थित असा सेट करून घेतला, कुशन वगैरे त्याच्यावरती सेट करून घेतले। आणि हे दोघं नाहीये तोपर्यंत हॉल वगैरे क्लीन करून घेते पटकन, म्हणजे मग चिनूला आल्या की परत पसारा होणारच आहे, पण तरी सुद्धा आपलं पटापट आवरून घेते। तर चिनुल्याची पण आज केस कापायचे होते, त्याचे पण केस खूप जास्त वाढले होते आणि त्याच्या अंगामध्ये हीट एवढी जास्त असल्यामुळे ना त्याला थंडीमध्ये सुद्धा ना घामोळे यायला लागलेत। त्याच्यामुळे मग त्याचे केस म्हणलं कापून आणा। तर मग ह्यांचे पण केस कापायचे होते, त्याचे पण कापायचे होते। तर मग ते दोघं गेले आणि मग त्याच्यानंतर मग अंथरून पांघरून सगळं काढलं। जे अंथरून आहेत ना ते सगळे वरती सुद्धा घालून घेतले, म्हणजे जे पांघरून आम्ही घेतो ना अंगावर ते जरा उन्हामध्ये सुकायला घालून घेतले, जेणेकरून ऊब जरा चांगली लागते। तर ते वरती मी टाकून घेतले। त्याच्यानंतर सोफ्यावरती जो काही पसारा होता तो पसारा सगळा उचलून घेतला, जी काही खेळणी चिनुल्याने काढलेली होती सगळी आवरून घेतली आणि मी फायनली आमचा हॉल कंप्लीट आवरून घेतला। ज्याची आम्ही रात्री बेडरूम केलेली असते तो आमचा हॉल मी रात्रीचा आवरून घेतलेला आहे। त्याच्यानंतर आले मग किचनकडे। तर आता इथे कपडे वगैरे धुवायचे बाकी होते, कारण जवळपास 11:15 11:30 वगैरे वाजलेले होते। छान छान दिसते ग, बघू मस्त दिसती मस्त दिसती। हो का, बर या। तर फक्त या एका गोष्टीमुळे मात्र मला खूप गडबड होत असते रविवारची, कारण मी थोडा टाइमपास करत असते, त्याच्यानंतर थोडं असं उशीर होत गेला ना मग खूप जास्त उशीर होतो। तर तसंच काहीसं आज पण झालं माझं, म्हणजे रविवारची ही फजिती माझी फिक्स असते, तरी सुद्धा मी थोडासा कंटाळा करते सकाळचा आवरायला, कारण आठवड्यातला तो फक्त एकच दिवस असतो, सुट्टी नाही, पण थोडंसं निवांत असल्यामुळे ना जरा बरं पण वाटतं। तर मग आज आम्हाला करायची इडली चटणी आणि सांबार, तर त्याचा बेत आहे। तर त्याच्यासाठी मी जे बॅटर आहे ते तर अगोदरच मी करून ठेवलेले। सांबारसाठीची डाळ आहे, तर ती मी आता कुकरला लावून घेते, म्हणजे तोपर्यंत कुकर होईल। अजून माझं झाडून पुसून घ्यायचं बाकी आहे, देवपूजा बाकी आहे। संडेला देवपूजा खूप उशीर होतो देवपूजा करायला, पण सगळं आवरून झाल्यानंतरच मग मी संडेला देवपूजा करत असते, तर ती बाकी आहे। त्यानंतर भांडी लावायची। तर मी काय केलं मग, आता कुकरचं झाकण मला काही सापडेना, ते आहे भांड्यामध्ये घासलेलं। तर मग त्याच्यामुळे काय केलं की त्याच्या ह्याने भांडी तरी लावून होतील म्हणून पटकन अशी भांडी सुद्धा मी लावायला घेतली। सगळी भांडी रात्रीची जी घासून ठेवलेली होती ती सगळी भांडी लावायची होती आणि थोडंसं कंटाळा केला की हे असं होणारच, तर असंच काहीसं माझं चाललेलं होतं। आणि मग आता कुकर पण मी लगेच लावून टाकला, म्हणजे जोपर्यंत कुकर होतोय तोपर्यंत माझी बाकीची कामं होतात। मी आता चिनुल्याला पण आंघोळीला पाठवून दिले, जोपर्यंत त्याचे दात वगैरे घासून होत आहेत, वॉशरूमला वगैरे जाऊन होतंय, तोपर्यंत माझी बाकीची कामं होतात बाहेरची, तोपर्यंत त्याचं पाणी पण तापून होतं। मग मी काय केलं की त्याला पाणी तापायला ठेवलं, त्याला दिलं बाथरूममध्ये पाठवून, कारण केस कापून आलाय ना मग केस चावतात, त्याच्यामुळे पहिली आंघोळ। तर मग पाणी तापायला त्याला ठेवलेलं आहे, तो गेला वॉशरूमला। तर मग त्याचं होस तोपर्यंत पाणी पण तापून होतंय। तर आणि तोपर्यंत माझा इथे ओटा पण आवरून झाला आणि त्याच्याशी बोलता बोलता मी बाहेरचं पण सगळं हॉल सुद्धा आवरून घेतला।
तर जनरली संडेला हेच आंघोळ घालतात त्याला, मी काही घालत नाही. पण आता हे गेलेले आहेत ना केस कापायला, कारण त्यांनी फक्त मला चिनुल्याला आणून सोडलं, इथे घरामध्ये आणून सोडलं आणि त्याच्यानंतर ते परत गेले. कारण त्याला एकट्याला बसवणं एवढा वेळ थोडंसं तो कंटाळणार, त्याच्यामुळे मग ते परत गेले त्याला सोडून. आणि मग ते नाही येत, पण ह्याचं आवरून घ्यायचंय. मग ते येस तोपर्यंत बघा मला सगळं घर आवरून, कपडे वगैरे सगळं धुवून, चिनुल्याचं आवरून, चिनुल्याचा नाश्ता, एवढं मी टार्गेट ठेवलेलं आहे. संडेला मी अशीच कामं करते, टार्गेट ठेवून कामं करते की मला ते तेवढ्या ह्याच्यात कम्प्लीट करायचंय. तर मग झाडून बिडून घेतलं घर, त्याच्यानंतर चिनुल्याला आंघोळ घातली, त्याचं मस्तपैकी असं आवरून दिलं आणि त्याच्यानंतर मग त्याला मी नाश्ता देऊन बसवलं. म्हणजे आता तू नाश्ता कर, म्हणजे काही टेन्शन नाही. आणि त्याचा तो नाश्ता करतो, त्याच्यामुळे मला काही ते पाहावं लागत नाही. तर त्याला फरसाण वगैरे मी खायला दिलं. आणि मला आता इडली करायची बाकी होती, इडली चटणी दोन्ही पण बाकी होतं. तर मग मी पटकन, म्हणजे इकडे माझा सांबारचा कुकर सुद्धा शिजून झाला होता, म्हणजे सांबार शिजलेला होता, त्याला फक्त फोडणी द्यायची बाकी होती. आणि मी आता इडलीचा कुकर लावायला चालू केलं, कारण इडलीचा कुकर जोपर्यंत शिजतोय तोपर्यंत माझी बाकीची कामं होऊन जातील. म्हणजे एकदा पुसून वगैरे घेतलं की मग चिनुल्याला मला तोपर्यंत होऊन जाते ना, आणि चटणी पण होऊन जाते. मग ते लावलं मी, त्याच्यानंतर मग आले घर पुसून घेण्यासाठी. कारण उशीर केला याचा अर्थ असा होत नाही की कामं स्किप केली, तर कामं करणंच आहे. आणि ती उशिरा का होईना पण ती केलीच पाहिजेत, नाहीतर मग दुसऱ्या दिवशी मलाच त्याचे जास्त कष्ट घ्यावे लागतात घरामध्ये. त्याच्यामुळे मग रोजची त्या वेळेला कामं केलेलीच बरी पडतात. तर मग सगळं फर्निचर वगैरे, सगळे टेबल वगैरे सगळं पुसून घेतलं. त्याच्यानंतर घेतलं फ्लोरिंग पुसायला. तर फ्लोरिंग पुसायला घेतलं, लाईट वगैरे लावली, फॅन वगैरे चालू केला, आणि तेवढ्यामध्ये असं झालं की लाईटच गेली. आणि म्हटलं आता मला टेन्शन आलं, कारण मला चटणी करायची होती आणि चटणी काही मी अजून केलेली नव्हती. आणि आता लाईट गेलेली, आता ती कधी येणार आहे माहीत नाही. आणि चिनुल्याला चटणीशिवाय तो इडली खाणार नाही, त्याला सांबार चालत नाही, त्याला चटणीच लागते. तर मग तोपर्यंत मी काय केलं, देवाची पूजा वगैरे आटपून घेतली. सगळं पुसून वगैरे झाल्यानंतर छानपैकी देवपूजा वगैरे आटपून घेतली मस्त. आणि मग छान वाटायला लागलं नाही का. मग चटणीची पण तयारी करून ठेवली आणि कपडे वगैरे धुवून घेतले. मग तोपर्यंत मी इडली पण तयार झालेली होती. तर कपडे धुवून घेतले, कपडे टाकून आले मी टेरेसला. चिनुल्याला म्हणलं चल, कारण तो नेहमी माझ्यासोबत असतो, त्याला काही एकट्याला मी ठेवत नाही आणि तो आता एकटा बसत पण नाही. आणि वरून खाली आलो तेवढ्यात लाईट आलेली होती, चटणीची तयारी मी केलेलीच होती. तर पटकन अशी चटणी मी फिरवून घेतली आणि चिनुल्याला नाश्ता दिला. त्याच्यानंतर तोपर्यंत हे पण घरी आलेले होते, तर मग ह्यांना आंघोळीला पाठवून दिलं. मग ते आंघोळ करतायत तोपर्यंत आता त्यांना सांबर लागतो, तर मग सांबरची तयारी मी करायला चालू केली. डाळ वगैरे शिजवून घेतलेली होती ना मी अगोदरच, त्याच्यामुळे मला फक्त फोडणी द्यायची होती. तर मग फोडणीची मी इकडे तयारी करायला लागले. ऑलमोस्ट माझं संडेचं काम उरकून झालेलं होतं, आता काही बाकी नव्हतं. आणि संडेला जनरली सगळं आवरून होतोपर्यंत मला 1 वगैरे वाजतो. आणि त्याच्यानंतर मग नाश्ता वगैरे करायचा, म्हणजे आमचा संडेला नाश्ताच होतो 1, 1:15 वगैरे. म्हणजे जवळजवळ दुपारी लोकांचं जेवण होतं, त्यावेळेला आम्ही संडेला नाश्ता करत असतो. तर थोडंसं निवांत दिवस असतो, कारण या दिवशी खूप टाइमपास चाललेला असतो ह्यांचा पण. आता हे उठल्यानंतर डायरेक्ट काही आवरायला घेत नाहीत, चिनुल्या पण डायरेक्ट आवरायला घेत नाही. त्याला पण मज्जा वाटते, कारण बाबा घरी आहे, खूप मजा मस्ती वगैरे चाललेली असते. त्याच्यामुळे मग आपण पण जास्त हे नाही करायचं की उठा आवरून घ्या, असं नाही. थोडंसं त्यांच्यातच इन्व्हॉल्व्ह होऊन थोडीशी मजा मस्ती करून घ्यायची, असं सगळं आमचं संडेला चाललेलं असतं. तर त्याच्यानंतर मी सांबारला फोडणी वगैरे दिली, सांबार तयार झाला, यांना नाश्ता दिला, मी नाश्ता करायला घेतला आणि चिनुल्या बसलेला होता. त्यानंतर एक असं झालं की चिनुल्याने घेतला एक उद्योग करून, म्हणजे मी गेले नाश्ता केल्यानंतर भांडी घासायला आणि तेवढ्यात हे बघा असा ओठ फोडून घेतला. म्हणजे त्याने काय केलं, फरसाण खात होता आणि फरसाण आणून प्लेट आतमध्ये मला आणून दिली. मला म्हणला मम्मा बाय, आणि गेला. जो पळत गेला तो बाहेर हॉलमध्ये जाऊन पडला पटकन, आणि पडला ते वरचे दात 2 घुसले त्याचे खालची ओठामध्ये आणि खालचं एक दात वरच्या ओठामध्ये, असं काहीसं घुसलं आणि खूप रक्त आलं, रडारड झाली. जरा माझी पण थोडीशी चिडचिड झाली ह्यांच्यावर, पण खरं तर त्यांची काही चुकी नव्हती त्याच्यामध्ये. तोच पळत आला आणि त्याचाच पाय सरकून तो पडला. पण शेवटी लेकराला लागल्यानंतर खूप म्हणजे असं काही करावं, असं पटकन काही रिॲक्शन काही येते. माझी तर पटकन मला कळतच नाही की मी काय बोलतेय.
त्याला थोडंसं शांत केलं, त्याच्यानंतर मग आम्ही निघालो बाहेर. तर आज मला थोडीशी कामं होती आणि मला मम्मीकडे आज जायचं होतं, कारण काही कामं पेंडिंग तिकडे ठेवलेली होती ती करायची होती. त्याचबरोबर ह्यांना पण बाहेर जायचं होतं, तर हे आम्हाला तिथे सोडून मग बाहेर जाणार होते. त्याआधी जी मी लक्ष्मी मातेची मूर्ती घेतली तशीच सेम मूर्ती मला मम्मीसाठी घ्यायची होती, तर ती मूर्ती घेण्यासाठी मी गेले आणि तशीच सेम टू सेम मूर्ती मी घेऊन आले. आणि मूर्ती इतकी सुंदर आहे ना लक्ष्मी मातेची, खूप छान आहे. तशी मूर्ती मी घेऊन आले मम्मीसाठी सुद्धा. तर ही बघा, ही ती मूर्ती आहे. आणि ती घेतल्यापासून मग चिनूल्या अगदी गणपती बाप्पाला कसं आपण घेऊन बसतो तसं घेऊन बसला होता. मी म्हणे मी बाप्पा आणलाय बघा. आणि आजोबांचं प्रेम, गेल्या गेल्या नातवाचे छान सँडल वगैरे काढले, त्याच्यासोबत लगेच खेळायला चालू. त्यानंतर चिनूला जाऊन पहिल्यांदा भेटला ते फिशला. तर सगळे फिश असे तो निरखून बघत होता, त्यांना आवाज देत होता, हाय वगैरे बोलत होता, कारण त्याने प्रत्येक फिशला एक नाव दिलेलं होतं ना, प्रत्येक फिश ओळखून त्याच्याशी तो बोलत होता. त्यानंतर त्याने केलेला उद्योग आजी आजोबांना सांगायला चालू केलं की मी कसा पडलो आणि कसं लागलं आणि काय काय झालं, आणि हे बघा इथे लागलंय, मी बाहेर पडलो, असं सगळं त्यांनी सांगायला चालू केलं. मग सगळं इत्तंभूत वृत्तांत आजी आजोबांना सांगितल्यानंतर मग तो कुठे शांत येऊन बाबांच्या साईडला बसला. तर तो सगळं बाबांना सांगत होता की मी तिकडे खेळत होतो आणि मग मला पाय घसरला, मग मी पडलो, मग असा पडलो. मग अगदी ऍक्शन जशाच्या तशा तो करून दाखवत होता. आणि त्याच्यानंतर मग सगळं सांगून झाल्यानंतर जाऊन मग शेवटी बाबांच्या शेजारी तो निवांत बसला की बाबा झालंय माझं आता सांगून, मी आता बसतो म्हणून. मग टोपी वगैरे काढला आणि बसला त्यांच्या बाजूला जाऊन. त्याने किती उद्योग केले बघा आल्या आल्याच. त्याच्यानंतर मग त्याने पहिल्यांदा तर म्हणे मला जय बाप्पा देवाऱ्यातच ठेवायचं आहे. मग त्याने मम्मीने ते सगळं अभिषेक वगैरे त्याच्याच हातून करून घेतला, ते नंतर देवाऱ्यात ठेवलं. त्याच्यानंतर मग संध्याकाळी, आता हे बाहेर गेलेलेच होते, मग आम्ही इथेच होतो ना, मग संध्याकाळी मग गेला टेरेसवरती, तिथे थोडीशी मजा मस्ती केली. माझं काही ऐकत नाही तो तिकडे गेल्यावर. आणि त्याच्यानंतर मग म्हटलं आता ह्यांना यायला खूप उशीर झाला होता, तर मम्मी म्हटली जेवण आज इथेच करून जा, शेवटी आईचं मन ना. आणि बघा हे असं आईतं ना फक्त बाहेरच मिळू शकतं बरं का, कुठेही मिळत नाही. तर तिने मस्त गरम गरम भाकरी करून दिली आणि भाकरी भाजी वगैरे अशी छान मस्तपैकी मी खायला घेतली. जे असं गरम गरम खाण्याचं जे हे असतं ना ते फक्त इथेच मिळतं. त्याच्यानंतर आमची झाली जायची तयारी चालू. तर चिनुल्याचं काही आम्ही जॅकेट वगैरे आणलं नव्हतं, फक्त टोपी आणली होती येताना, कारण आमचा काही विचार नव्हता एवढा उशीर होईल वगैरे. पण आता उशीर झाला तर मग काय केलं, मावशीचं जॅकेट वगैरे त्याला चढवलं. असं छान आमचा गोडू गोडू जादू दिसायला लागला. आणि हा जादू झोपलेला नव्हता ना दिवसभर, त्याच्यामुळे थोडीशी त्याची रडारड पण चालू झाली होती. पण असो, मग त्याच्यानंतर घरी आल्यानंतर पहिले तर जाऊन कपडे वगैरे काढून आलो आणि थोडासा तो खेळला आणि मग गेले झोपायला. तर त्याला दूध वगैरे दिलं आणि त्याचा आवरूस तोपर्यंत 10:30 वगैरे वाजलेले होते. आता असा आमचा संडेचा जनरली दिवस जातो.